नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भागवत जाधव, रिजनल बिझनेस मॅनेजर, वेलकम क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण जुन्नर तालुक्यातील फाफळे शिवार इथे आहोत आणि फाफळे दादा आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी त्यांनी वेलकम सीड्सचं गाजर लावलेलं आहे, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांनी कुठलं गाजर लावलं आहे. दादा नमस्कार. मला एक सांगा, तुम्ही सुरुवातीला मला तुमचा परिचय द्या. माझं नाव प्रदीप विलास फाफाळे, राहणार जुन्नर तालुका ओतूर येथे. आपण हे या ठिकाणी गाजर जे लावलेलं आहे, कुठली व्हरायटी लावली? ही वेलकम 9 नंबर म्हणून आहे. वेलकम सीडची 9 9 नंबर ही नंबर, व्हरायटी आपण हां. लावली. आणि इथं साधारण पेरणी आपण केव्हा केली होती? ही 5 जानेवारी. जानेवारी, म्हणजे हो. जवळपास 3.5-3.5 महिने झालेले आहेत त्या म्हटलं, आणि आज पूर्ण काढणीला आलेली आहे. हार्वेस्ट. बरं, तुम्हाला ही व्हरायटी एकंदरीत कशी वाटली? ही व्हरायटी खूप छान आहे. आज ही व्हरायटी आहे ना, मार्केट दृष्टीने सगळ्यात उत्तम आहे. हां, म्हणजे म्हणजे समजा मार्केटला हे गाजर जर बाकीचे गाजर कंपनीचे गाजर जर जात असेल 10-12 रुपये, तर हायेस्ट जातं हे 16, 17, 18 रुपये किलोनी हे हां. गाजर मार्केटला जातं. काय असं चांगलं काय वाटलं, म्हणजे कशामुळे मागणी जास्त वाटते, काय हे वाटतं हे तुम्हाला? गाजर आहे ना, याला हां. ही जी मुळी असते का, हां, ही हां. मुळी पण नाही, बरं. गाजर पण लांब होतं आणि त्याची साईज पण खूप छान होते. हां, म्हणजे एकसारखेपणा जो आहे हां. तो या गाजरामध्ये आहे. दुसरा म्हणजे महत्त्वाची मुळी मुळी याला नसते. जी कमी आहे, आणि एक समान असल्यामुळे आणि कलरसुद्धा याचा आकर्षित आहे. आकर्षक कलर आहे. बरं बरं. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रोग आणि किडीच्या बाबतीत काय, रोगाच्या विषयी काय वाटलं? रोगाचं मी फक्त एक तणनाशकची फवारणी काढली होती स्टार्टिंगला, हां हां. आणि त्याच्यानंतर एक बोरिकार प्लॉटला एक फवारणी काढली, एकच म्हणजे फवारणी या काढली. व्हरायटीमध्ये रोगप्रतिकार क्षमता सुद्धा खूप चांगली आहे. चांगली. शेतकरी बांधवांना विनंती असेल, एकंदरीत या व्हरायटीची गुणधर्म तुम्ही जर बघितली असाल तर तुमच्या प्रत्यक्ष या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. अतिशय उत्कृष्ट अशी व्हरायटी आहे, तुमच्या समोर आहे. अतिशय आकर्षक असे हे मूळ आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती गाजर एकदम छान आहेत. तर येणाऱ्या हंगामामध्ये इथं शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की त्यांनी आवर्जून या गाजराची लागवड करावी. धन्यवाद.